नमस्कार, मी पल्लवी। काल नुकतीच संक्रांत झालेली आहे। तुम्हा सर्वांना संक्रांतीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा। चला, आता राहिले हळदी कुंकू। हळदी कुंकवाच्या ताटात शोभून दिसणारे असे अख्ख्या तिळगुळाचे लाडू खूप सुंदर दिसतात। मग चला, तिळगुळाचे लाडू बघूयात आपण। तेही अख्खे तीळ वापरून दिसायला आकर्षक दिसतात आणि द्यायला सुद्धा मस्त वाटतात। चला मग असे छोटे छोटे आकर्षक लाडू झटपट कसे बनवायचे ते बघूयात। रेसिपी म्हणाल तर खूपच सोपी आहे, बनवायला सुद्धा झटपट तयार होतात। नवीन सुद्धा असाल तरीही तुम्ही हे लाडू सहज बनवू शकता, कारण मी रेसिपी डिटेल्स मध्ये शेअर केलेली आहे। चला मग रेसिपीला फटाफट सुरुवात करूया। या ठिकाणी आपल्याला लागणार आहे तीळ। तर मी इथे गावरान तीळ वापरलेले आहेत। तुम्ही इथे पांढरे शुभ्र जे रेडीमेड भेटतात हायब्रिड तीळ ते सुद्धा वापरू शकतात। त्याचे जे लाडू आहेत ते जास्त सुंदर दिसतात, कारण तीळ पांढरे शुभ्र असतात। चला, तीळ भाजायला टाकले, गॅस कमी केलाय। तीळ भाजत भाजत इकडे मी आता गूळ खिसून घेणार आहे। तुम्ही इथे कुठलाही गूळ वापरू शकता, गावरान किंवा कलरवाला, केमिकलवाला, कुठलाही गूळ चालतो लाडूसाठी। आता आपण जेवढे तीळ घेतले तेवढाच गूळ घेणार आहोत। या भांड्याने मी सपाट भांड तीळ घेतले होते, सपाट भांड गूळ सुद्धा घेणार आहे। आता तुम्हाला इथं वजनाचं प्रमाण सांगायचं तर अर्धा किलो तीळ असतील तर अर्धा किलो गूळ वापरा, किंवा थोडासा कमी वापरला तरीही चालतो। चला, आता जेवढे तीळ घेतले तेवढा गूळ घेतलेला आहे। तीळ भाजत आलेले, तीळ छान फुलेपर्यंत खमंग कमी गॅसवरती छान भाजून घ्यायचे, तेव्हाच तिळा गुळाचा लाडू खायला छान लागतो। तीळ कच्चे राहिले तर मग लाडू हा कडसर लागतो, त्यामुळे तीळ भाजायला गडबड करायची नाही। बराच वेळ हे तीळ कमी गॅसवर मीडियम टू मध्यम आचेवर हे तीळ भाजून घेतलेले आहेत मी। आता तीळ भाजल्यानंतर एका ताटामध्ये काढून घ्यायचे। त्याच कढईमध्ये मी थोडंसं पाणी टाकलेलं आहे। आता आपल्याला गुळाची चाचणी घ्यायची आहे। गूळ टाकून घ्यायचा। गूळ छान जसा जसा मेल्ट होतो तसं तसं आपला पाक आता गुळाचा तयार व्हायला लागतो। आता इथे पाक घेणं खूप महत्वाचं आहे। कसा घ्यायचा आहे लक्षपूर्वक रेसिपी बघा, म्हणजे तुम्हाला ज्या छोट्या टिप्स असतात त्या लक्षात येतात आणि रेसिपी चुकणार नाही। आता थोडासा पाक मी पाण्यात टाकलाय तर हा अजून हाताला चिटकतोय, म्हणजे तो तयार झालेला नाही। जोपर्यंत हाताला हा पाक चिटकत नाही पाण्यामध्ये टाकल्यावर, तोपर्यंत आपल्याला हा पाक तयार करून घ्यावा लागतो। आता परत थोड्या वेळाने मी एक वेळेस चेक करून बघते की आपला पाक तयार झालाय की नाही। तर बघा, आता जेव्हा या पाकाची अशी गोळी तयार होईल आणि आपल्या हाताला चिटकणार नाही, तेव्हा समजायचं आपला पाक तयार झालेला आहे। बघा, अशी गोळी तयार झाली, गोळी नरम आहे। कडक चाचणी म्हणजे कडक पाक झाला नाही पाहिजे। कडक पाक हा चिक्कीसाठी घेतला जातो आणि असा हा सॉफ्ट पाक लाडूसाठी घेतला जातो। कडक लाडू खायला खूप जड जातो। जास्त कडक चाचणी घेता कामा नये। गॅस लगेच बंद करायचा आपला पाक तयार झाला की, आणि तीळ टाकायचे आणि या पाकामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत। तर हे बघा, पाकामध्ये तीळ छान मिक्स केलेत। आता हे परत घट्ट होतं, म्हणून काय करायचं, खाली एखादं गरम पाण्याचं भांड ठेवायचं आणि पटपट लाडू बनवून घ्यायचे। थंड झाल्यानंतर लाडू बनवायला येत नाहीत, त्यामुळे शक्य होईल तेवढं फास्ट बनवा। आणि छोटे बनवायचे असल्यामुळे तो खूप वेळ लागतो। तुम्ही आता याच पद्धतीने मोठाले सुद्धा लाडू बनवू शकता। तर काय होतं, हे गरम गरम असल्यामुळे हाताला खूप चटके बसतात। त्यावेळेस काय करायचं, थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि हे लाडू पटपट असे तयार करून घ्यायचेत। दोघी तिघी असेल तर लाडू पटकन तयार होतात, थंड सुद्धा मिश्रण होत नाही। आता जर इथे थंड मिश्रण झालं तर अगदी 1 ते 2 मिनिटं हे कमी गॅसवर ठेवून परत गरम करा। परत तुम्हाला लाडूसाठी ते जे मिश्रण आहे तिळाचं गुळाचं ते परत एकदा गरम झाल्यानंतर मेल्ट होतं आणि मग लाडू बनवायला घेता येतात। तर होईल शक्य तेवढं फास्ट बनवा गरमागरम। तर हे बघा, असे पटापट छोटे छोटे लाडू बनवायचे। तर जेव्हा आपण हळदी कुंकाचं ताट तयार करतो, रेडीमेडच्या आपण गोळ्या वगैरे आणतो, साखर फुटाणे आणतो, त्यापेक्षा या तिळगुळाच्या लाडूचा खूप मोठा मान असतो। दिसायला सुद्धा आकर्षक दिसतात। बघा, झटपट बनवून घ्यायचेत। आता मला जेवढे पाहिजे तेवढे
बनवले, बाकीचे जे होतं उरलेलं मिश्रण त्याचे मी मोठे बनवून घेतलेत. तर बघा दिसायला आकर्षक दिसतात, खायला सुद्धा मस्त खमंग लागतात. तर रेसिपी सोपीच होती. जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की चॅनलला एक लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही सुद्धा अशा प्रकारे छोटे छोटे लाडू ट्राय करून बघा. भेटूया नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.